दूसरा वर्ड लूक चैप्टर 5 आणि कोणीतरी काढा लूक 11. याचा 5वा अध्याय 11वा वचन. 8:35 से लेके 39 तक. ओके. कौन हम की मसीह के प्रेम से अलग करेगा? क्या क्लेश या संकट या उपद्रव या अकाल या चंगाई या जोखिम या तलवार, जैसे लिखा है, तेरे लिए हम दिन भर घात किए जाते हैं, हम वध होने वाली भेड़ों के समान गिने गए हैं. परंतु इन सब बातों में हम उसके द्वारा जिसने हमसे प्रेम किया है जयवंत से भी बढ़कर है, क्योंकि मैं निश्चय जानता हूं कि तू मृत्यु न जीवन न स्वर्गदूत न प्रधानताएं न वर्तमान न भविष्य न सामर्थ न ऊंचाई न गहराई और न कोई और सृष्टि हमें परमेश्वर के प्रेम से जो हमारे प्रभु यीशु मसीह में है अलग कर सकते हैं. आमेन आमेन आमेन. हालेलुया. आमेन. Amen. Next word. आणखी एक वचन Luke chapter 5 11. लूक 11वा अध्याय 5:11 है ना. लूक 5:11 है ना. कोई भी पढ़ेगा. 5:11. 5 और वे नाव को किनारे पर ले आए और सब कुछ छोड़कर उसके पीछे हो लिए. आमीन. Amen. हालेलुया. हालेलुया. थोड़ा सा समय. थोड़ा सा वेळ, Next 30 minutes. 30 minutes. फक्त 20 मिनिट मेरी ओर ध्यान दे. माझ्याकडे लक्ष द्या. ये बच्चों को मूव करने प्लीज. आणि प्लीज लेकरांनी बसून घ्या. हालेलुया. हालेलुया. जो पहले वर्ड हमने पढ़ा आणि सर्वात पहिलं जे वचन आपण वाचलं रोमन चैप्टर 8 38 and 39 says. आणि रोमकरस पत्र याचा 8वा अध्याय आणि 38 आणि 39 असं सांगतं, हाँ. क्योंकि मैं निश्चय जानता हूं कि न मृत्यु न जीवन न स्वर्गदूत न प्रधानताएं न वर्तमान न भविष्य न सामर्थ्य न ऊंचाई न गहराई और न कोई और सृष्टि हमें परमेश्वर के प्रेम से जो हमारे प्रभु मसीह यीशु में है अलग कर सकेगी. आमीन. कितने लोग कहेंगे किती जण असे आहेत, चाहे कोई भी प्रॉब्लम आए, भले काहीही परिस्थिती का येईना, मुझे परमेश्वर के प्यार से अलग नहीं कर. माझ्या प्रभूच्या प्रेमापासून मला वेगळं करू शकत नाही. Amen. पौल यहाँ पर कहता है, आणि पाऊल या ठिकाणी असं म्हणतो, मुश्किल से मुश्किल में वो जा रहा है. आणि भयानक परिस्थितीकडे तो चाललेला आहे For the gospel. आणि प्रचार करण्यासाठी. उधर सारे बातें लिखा है. आणि त्या ठिकाणी सर्व काही लिहिलेलं आहे. उसके बीच में वो खड़े होकर कहता है, आणि त्या सर्व परिस्थितीत उभं राहून तो म्हणतो, चाहे गरीबी, किती गरिबी असो, चाहे कोई भी मृत्यु, आणि मृत्यू असो, चाहे कोई भी सिचुएशन हो, आणि कुठलीही परिस्थिती का असे ना, मुझे उस परमेश्वर के प्यार से अलग रहना. मला त्या येशूच्या प्रेमापासून कोणी विभक्त करू शकत नाही. आज कितने लोग कहते हैं प्यार से अलग नहीं होगा. आज किती जण म्हणायला तयार आहे की प्रभू मी तुझ्यापासून विभक्त होणार नाही. आमेन. I am telling you today. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, ऐसे डिक्लेरेशन करने वालों का डे है आज. आणि आज जो असा जाहीर करतो त्याच्यासाठी आजचा दिवस आहे. आमेन. आमेन. He was a number one knowledgeable person. आणि पाऊल एक असा व्यक्ती होता की तो वचनाचा पंडित होता. He was known to that place. आणि त्याला सर्व गोष्टी, त्याला सर्व ठाऊक होतं. लेकिन जिस दिन उसने प्रभु का उपस्थिति को पहचाना, पण ज्या दिवशी त्याला येशूच्या उपस्थितीची जाणीव झाली, वो कहता है, त्यावेळेस तो म्हणतो, इन सबसे बड़ा है your presence. आणि ते बाबा या सर्व गोष्टीपेक्षा तुझं सानिध्य माझ्यासाठी सर्वात उत्तम आहे.
आमेन, हालेलुया। हालेलुया। इस 2021 के शुरुआत में हे 2021 च्या सुरुवातीला इस कलीसिया से मैं कहता हूँ, आणि या मंडळीसाठी मी सांगत आहे, ऐसे कितने लोग कहेंगे असे किती लोक म्हणायला तयार आहे, कोई भी मुझे परमेश्वर का उस प्यार से अलग त्या नहीं कर प्रभूच्या प्रीतीपासून मला कोणीही विभक्त करू सकता। शकत आवाज उठा के नाही। बोले, परमेश्वर का प्यार से अलग नहीं कर माझ्या सकता। प्रभूच्या प्रीतीपासून कोणीही मला विभक्त करू शकत नाही। Come on, एक बार बोलना, मुझे परमेश्वर का प्यार से अलग नहीं आणि कर सकता। परत एकदा म्हणूया, प्रभूच्या प्रीतीपासून मला कोणीही विभक्त करू शकत नाही। Come on, ये प्रॉफेटिकल है। आणि हे भविष्यवाणी Don't stop it. Lift up your voice and say like that. मोठ्या आवाजात की मला प्रभूच्या प्रीतीपासून कोणीही विभक्त करू शकत नाही। Hallelujah. मला प्रभूच्या प्रीतीपासून मैं कोणीही ये वचन को मैं रिसीव कर रहा आणि हूँ। ते वचन मी देखील स्वतःसाठी ये वचन को मैं रिसीव कर रहा हूँ। स्वीकारत आहे। ए, परमेश्वर का प्यार से अलग नहीं कर आणि सकता। प्रभूच्या प्रीतीपासून कोणी विभक्त करू शकत नाही। Hallelujah. हालेलुया। Originally, आणि खरं खरं प्रभु का उपस्थिति को पहचानने वाला व्यक्ति, जो खरंच देवाच्या उपस्थितीला जाणणारा व्यक्ती वो कोरोना में भी खड़े होकर गए, आणि तो कोरोनामध्ये देखील उभा राहून म्हणेल, I will not leave Jesus. येशूला सोडणार नाही। Come on, hallelujah. म्हणा हालेलुया, Hallelujah. हालेलुया। चाहे उपद्रव हो, किती पण उपद्रव हो चाहे वो नंगाई हो, आणि मग चाहे जेल हो, आणि जेल असो Don't get ready, go flow with me. जेल हो, आणि जेल असो चाहे मेरे घर में खाना ना बन रहा आणि हो, उपासमार असो, जेवण पडत नसेल चाहे प्रॉब्लम से प्रॉब्लम में स्टेप कर रहा आणि हूं, कितीतरी अशा समस्येतून समस्येकडे मी जात असेल, मैं उस परमेश्वर का प्यार से अलग त्या नहीं हूं। परमेश्वराच्या प्रीतीपासून वेगळं होणार नाही। Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया। I saw many places, कई प्रॉब्लम्स में गुजरा। आणि मी पाहिले बऱ्याच ठिकाणी बऱ्याच परिस्थितीला तोंड दिलं The सबसे बिगेस्ट प्रॉब्लम मेरे परिवार में देखी। आणि माझ्या सगळ्यात मोठं जर कोणतं समस्या होती ती माझ्या स्वतःच्या घरात होती। My mother was alone. प्रभु के राज्य के लिए उसने मेरे घर से खत्म रखा। आणि एकटीच माझी आई अशी आहे जी प्रभूसाठी उभी राहिली सबने उसको अलग किया, आणि सगळ्यांनी तिला सोडून दिलं, लेकिन उसके बीच में भी वचन उठाकर कहा, तरी पण त्या परिस्थितीत तिने बायबल उचलून म्हटलं, मरना भी पड़ेगा, मला मरावं इस प्रभु के प्यार से अलग नहीं लागेल, करेगा। विभक्त होणार नाही। हालेलुया, आवाज उठाकर बोलो। हालेलुया, हालेलुया। 2021 को देखकर आणि 2021 ला पाहून we are saying, आपण देखील म्हणतो, हम लोग कहते हैं, आम्ही म्हणतो हम क्या कह पाएंगे, आणि असं आपण प्रभु के म्हणतो, प्यार से हम अलग नहीं कर सकता। प्रभू तुझ्या प्रेमापासून आम्हाला कोणी विभक्त कम ऑन, करू आवाज उठाकर एक बार बोला, प्रभु के प्यार से अलग नहीं कर सकता। आपल्या अंतःकरणापासून म्हणूया की प्रभू तुझ्या प्रीतीपासून आम्हाला कोणी विभक्त करू शकत नाही। हालेलुया। हालेलुया, आमेन। आमेन। प्रभु के प्यार का मतलब क्या है? तुम्हाला माहिती आहे प्रभूच्या प्रीतीचा अर्थ काय आहे? Many people say I love God, आणि बरेच म्हणतात की मी देवावर खूप प्रीती करतो, लेकिन मैं यहाँ पे कहता हूँ, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, without Him we cannot love Him. आणि त्याच्याशिवाय आपण त्याच्यावर प्रीती करू शकत नाही। If you love God, जर तुम्ही प्रीती करता उसके पीछे भी वो है। त्याच्या मागे पण जाणं। हमारे परमेश्वर की खासियत यही है, आपल्या देवाची एक खासियत आहे, एक बार उसने लव किया आपसे, जर का त्यांनी एकदा प्रीती केली, आप अगर छोड़ना भी चाहें, तुम्ही कितीही विचार करा सोडायचा, He will come behind तो you. तुमच्या मागेच येईल। आमेन। This is our God. आणि ह्याला म्हणतात आपला परमेश्वर। हमने ऐसे प्रचार सुना, आम्ही असे प्रचार ऐकले, वो हमें तोड़ेगा, तो आम्हाला तोडेल वो हमें काटेगा, आणि तो आपल्याला वो कापेल, हमें गिराएगा। तो आपल्याला खाली पाडेल। No. नाही, Two things He never changed. दोन गोष्टीला कधीही बदलत नाही, One is His nature never आणि changed. त्याचा स्वभाव कधी बदलत नाही, One is His words never आणि changed. त्याच्या मुखातला निघणारा शब्द कधी बदलत नाही। Hey, when पिता परमेश्वर ने कहा, मैं पृथ्वी से प्यार करता हूँ, आणि त्या पृथ्वीला बघून म्हटलं की मी पृथ्वीवर प्रीती करतो, कभी वो प्यार नहीं बदलेगा। आणि तो प्रेम पृथ्वीवरचं कधी बदलणार नाही। आमेन। अगर कोई कहता है जर कोणी म्हणतं पिता परमेश्वर का प्यार कहाँ है, आणि पित्याचं प्रेम कुठं आहे, लुक एट जीसस। तर पहा येशूकडे, पिता परमेश्वर का प्यार है। तुम्हाला पित्याचं प्रेम दिसेल। हालेलुया। हालेलुया।
Amen. आमेन. बोलो ना, मेरी नॉलेज के पहले के रहे यीशु। माझ्या विचारांच्या पलीकडे येशू आहे. मैं आज आपसे यही बोलने के लिए आया हूं। म्हणून तेच सांगायला आज मी तुमच्याकडे आलोय. God's love is there to rise up. आणि देवाची प्रीती आहे की तुम्हाला उभं करावं. God's love is there to lift you up. आणि देवाची प्रीती आहे म्हणून तो तुम्हाला उभं करतो. God's love is there to lift your generations. देवाची प्रीती आहे म्हणून तुमच्या पिढीला तो उभं God's करतो. love is there to lift your ministry. आणि देवाची प्रीती आहे म्हणून तुमची मिनिस्ट्री आशीर्वादित करत आहे. Hallelujah. आवाज लागे हालेलुया. हालेलुया. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. बाइबल जब हम पढ़ते हैं, ऐकत ज्यावेळेस आपण वाचतो एक जगह पर आया, एका ठिकाणी लिहिलंय everybody left Jesus. सर्व येशूला सोडून गेले. Amen. आमेन. आखिरी में प्रभु ने पूछा, आणि मग शेवटी प्रभूने विचारलं, Do you want to leave me? तुम्हाला पण इच्छा आहे का जायची? तुम भी जा सकते हो, तुम्ही पण जाऊ शकता. लेकिन एक व्यक्ति ने खड़े होकर कहा, पण एकच व्यक्ती येऊन उभा राहून म्हटला, मैं किधर जाऊं? मी कुठे जाऊ? जीवन को चेंज करने वाले तुम्हारे अंदर है. कारण की देवापा जीवन देणं तुझ्या हातात आहे. मी तुला सोडून कुठे जाऊ? हालेलुया. आमेन. आज मैं आपसे कहता हूँ, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, असली में खरं मध्ये जो प्रभु को प्यार को उसकी उपस्थिति को समझा, जो सत्याने येशूच्या त्या उपस्थितीला जाणतो, वो कभी भी छोड़कर नहीं तो जाता. कधीही सोडून जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. इस 2021 का शुरुआत के चर्च में, ह्या 2021 च्या सुरुवातीला ह्या चर्च मध्ये don't wait for the end prayer. आणि शेवटच्या प्रार्थनेसाठी वाट बघू नका. Wherever you are sitting, तुम्ही ज्याही ठिकाणी आता आहात say like that, त्याला म्हणा, प्रभु प्रभु मैं आपसे प्यार से मी अलग तुझ्यावर हूँ. प्रीती करतो आणि मी तुझ्यापासून विभक्त होऊ नाही इच्छित. मैं आपके प्यार से अलग नहीं हूँ. मला तुझ्या प्रीतीपासून विभक्त व्हायचं नाही. आवाज उठाकर आमेन बोलो. मोठ्या आवाजात आमेन म्हणूया. हालेलुया. 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 Come on, बोलो नहीं बोलो. बोला, बोला, हालेलुया. आप बोलो, प्रभु के प्यार से अलग नहीं कर सकते. मला प्रभूच्या प्रीतीपासून कोणीही विभक्त करू शकत नाही. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. The biggest thing is आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, love. त्याची प्रीती. He chosen us. त्याने आपल्याला निवडले. मैं आपसे कहता हूँ, मी तुम्हाला सांगू इच्छितो, ओरिजिनल प्रभु की प्रेजेंस जो है, ज्यावेळेस आपण खरं देवाचं सानिध्य उपस्थित जे आपल्याला भेटतं, आपकी सिचुएशन को टर्न कर सकता है. ती आपल्या परिस्थितीला बदलू शकते. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. फिर से कहता हूँ, परत एकदा म्हणतो, प्रभु का प्रेजेंस जो है, आणि जी खरी खुरी समक्षता प्रभूची जी आहे, आपका लाइफ को भर कर देगा. तो तुमच्या जीवनाला भरपुरीने बनवेल. आमेन. प्रभु की प्रेजेंस जो है, आणि प्रभूचं जे सानिध्य आहे, जिस प्लेस पर तुम प्रभु की प्रेजेंस को अनुभव करते हो, आणि ज्या ठिकाणी उभं राहून तुम्ही देवाच्या समक्षतेचा अनुभव घेता, वो प्रेजेंस 1 सेकंड ऑफ प्रेजेंस आणि तो एक क्षणाचा जरी तो प्रसंग का असेना, उस प्लेस को चेंज कर डालेगा. प्रभू त्या जागेला बदलून टाकतो. Amen. Amen. आमेन. प्रभु के प्रेजेंस व्यक्ति को भी चेंज करता है. आणि प्रभूची उपस्थिती माणसाला देखील बदलून प्रभु टाकते. का प्रेजेंस कलीसिया को बदलता आणि है. प्रभूचं जे उपस्थिती आहे ते पूर्ण मंडळीला बदलवतं. प्रभु का प्रेजेंस परिवार को बदलता है. आणि प्रभूची उपस्थिती ही परिवाराला बदलते. प्रभु का प्रेजेंस तुम्हारे जनरेशन को बदलता है. आणि प्रभूची उपस्थिती तुमच्या सर्व न बदलणाऱ्या परिस्थितीला बदलवते. The place माँ बाप ने रोया, ज्या ठिकाणी आई वडिलांनी अश्रू गाळले, उसी प्लेस पर तुम्हारे जनरेशन को खड़ा आणि त्या कर. ठिकाणी प्रभू तुमच्या पिढीला उभं करेल. आमेन. हम में से कितने लोग कहेंगे I love you कोण Jesus. म्हणायला तयार आहे की प्रभू मी तुझ्या प्रीती करतो. Oh hallelujah. हाँ प्यारा है, प्यारा है यीशु ही प्यारा. कितने लोग गाएंगे मेरे साथ? प्यारा है तू सबसे प्यारा है, प्यारा
प्यारा है, यीशु भी प्यारा। आप में से कितने लोग बोलेंगे ऊंचा है वो सबसे ऊंचा है, ऊंचा है यीशु भी ऊंचा है। हालेलुया हालेलुया। आवाज डालकर प्रभु से कहें आई लव यू जीसस। मोठ्या आवाजात बोलूया, प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. इस सेशन को मिस न करें। आवाज उठाकर बोला आई लव यू जीसस। सोडू नका. म्हणा की प्रभू मी तुझ्यावर प्रीती करतो. अपना घर अपना शरीर को प्रभू के प्यार से भरने के लिए बोलो। प्रभूला म्हणा की प्रभू माझ्या हृदयामध्ये तुझी प्रीती उत्पन्न कर. हालेलुया हालेलुया हालेलुया. आमेन आमेन. आमेन। आमेन. मैं फिर से कहता मी हूँ पुन्हा एकदा म्हणेन, प्रभु की उपस्थिति में उतरने वाला टीयर्स, आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये गाळणारे अश्रू में भी आपने वाइप किया, भलेही तुम्ही ते पुसले यू असतील, वाइप, तुम्ही स्वतः हाताने पुसले असतील, लेकिन मैं आपसे कहता हूँ पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, वो टीयर्स कुप्पी में रखने वाले प्रभु है। त्या अश्रूंना कुप्पीमध्ये ठेवणारा परमेश्वर आहे. Thank you, Jesus. Thank you, Lord. I love God's presence. आणि खरंच देवाची उपस्थिती I know presence is here. सांगितले मैं प्रचार करना नहीं चाहता, मला प्रचार करायची इच्छा होती. लेकिन I want to go into His आणि presence. मला त्याच्या उपस्थितीत जाण्याची इच्छा I know होती. that presence can deliver you आणि from मला all the माहिती आहे sickness. की तेच उपस्थिती तुम्हाला बदलणार आहे. Hallelujah. Hallelujah. आवाज उठाकर आमेन बोलो। आमेन म्हणूया. आमेन। आमेन. एक दो चीज और बताकर आगे जाएंगे। आणि एक दोन गोष्टी सांगून मी पुढे जाईन. मैं आपसे कहता हूँ मी तुम्हाला सांगू इच्छितो, प्रेजेंस ऑफ गॉड आपके लाइफ को चेंज कर सकते हैं। देवाची उपस्थिती तुमच्या जीवनाला बदलू शकते. प्रेजेंस गॉड मीन्स द लव ऑफ गॉड। आणि देवाची समक्षता म्हणजे देवाची प्रीती. मैं आपसे कहता हूँ कोई चीज नहीं मांगो, आणि काही मागू नका बरं का त्याला. टेल हिम I need your फक्त presence। त्याला म्हणा की मला तुझी समक्षता हवी आहे. आमेन। आमेन. हालेलुया। हालेलुया. आप देखो तुम्ही पहा, एक जगह पर एका ठिकाणी जेकब के याकोबाला उस जगह पर कुछ भी नहीं था। त्या ठिकाणी काहीच नव्हतं. He slept there। आणि तो त्या ठिकाणी झोपला. पत्थर पर सिर रखकर रोया। आणि त्यांनी एक दगडाला घेतला आणि त्या दगडावर त्यांनी आपलं डोकं ठेवून झोपला. आमेन। आमेन. लेकिन उस रात पण त्या रात्री उस प्लेस पर त्या ठिकाणी प्रभु की उपस्थिति उतर कर आई। देवाची उपस्थिती होती. जब वो सो रहा था जो ज्यावेळेस तो झोपला होता, उस प्लेस में कांटे हो सकता है, त्या ठिकाणी काटे कुसळ असतील, पत्थर हो सकता है, दगड असतील, लेकिन पण जेकब को नहीं पता याकोबला माहित नव्हतं. ये प्रसन्न सुधरने वाला प्लेस क्या बनेगा। आणि या ठिकाणी जिथं उपस्थिती उतरली त्या ठिकाणी होणार काय नेमकं. आमेन। आमेन. उस रात त्या रात्री जब वो जगह, तो जेव्हा उठला, उसने एक ही बात कहा, तो एकच गोष्ट बोलला, इस प्लेस में प्रभु है। या ठिकाणी प्रभू आहे. जेकब याकोब, उस रात को किसी ने नहीं देखा। याकोबला त्या रात्री कोणी पाहिलं नाही. Maybe that presence you cried out, आणि ते रात्रीच्या क्षणाला असेल you cried out, आणि तुम्ही रडले असाल. the place you cried out, ज्या ठिकाणी तुम्ही रडला आहात दुनिया का सबसे महंगा सोना आ रहा है। आणि तुम्ही लक्षात ठेवा, जिथे तुम्ही रडला आहात त्या ठिकाणी जगातलं सर्वात उत्तम सोनं त्या ठिकाणी येतं. When शलोमोन जो टेम्पल बनाया, ज्यावेळेस शलोमोन आणि मंदिर बांधलं, उस प्लेस पर सबसे बेस्ट चीजें पहुंचा। आणि त्या ठिकाणी सर्वात उत्तम अशी गोष्ट येऊन बसली. The presence of God में whatever you decide, आणि तुम्ही देवाच्या समक्षेत जे काही ठरवता, लोग भूलेगा, सीजन भूल सकता है, लोक विसरतील, पिढी विसरेल, हम भूल सकते हैं, आपण विसरू, लेकिन वो पण तो नाही विसरत. आमेन.
हालेलुया। आज की सभा आजची सभा कई लोगों के लिए प्रभु गले से लगा रहा है। बऱ्याच लोकांना प्रभू त्याच्या अलीकडे देत आहे। अगर आपको दिल से प्रभु की उपस्थिति फील कर रहा है, आणि जर खरंच तुम्हाला हृदयापासून असं देवाची समक्षता जाणवते, only one thing you say, फक्त एकच म्हणा, I love you, Jesus. मी तुझ्यावर प्रेम करते। Hallelujah. हालेलुया। जिसने प्रभु के प्रेजेंस को समझा, ज्याला देवाची उपस्थिती कळाली, वो कभी उसको छोड़कर नहीं। तो कधीही त्याला सोडून जाणार नाही। Amen. आमेन। Hallelujah. हालेलुया। कह दीजिए, I love God's presence. म्हणा की प्रभू येशू, मला तुझी समक्षता आवडते। I love God's presence. मला तुझी समक्षता I आवडते। love God's presence. प्रभू मला तुझी समक्षता आवडते। Hallelujah. हालेलुया। पवित्र आत्मा ने एक ही चीज मुझे कहा, पवित्र आत्म्याने मला एक गोष्ट बोला, tell them त्यांना सांग, my presence can change everything. माझी समक्षता सर्व काही बदलेल। शांति रहा। हालेलुया। हालेलुया। परमेश्वर की उपस्थिति जो है, या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे। आप जो नहीं कर पाए, असंभव को पॉसिबिलिटी में बदल सकते हैं। आणि जे तुम्ही आतापर्यंत करू शकले नाही असे अशक्य गोष्टी वाटणाऱ्या आजपासून शक्य होणार आहे। आमेन। Amen. आमेन। Hallelujah. हालेलुया। Listen to me carefully. नीट ऐका। जब हम लूक चैप्टर 5 पढ़ते हैं, ज्यावेळेस आपण लूक याचा 5वा अध्याय वाचतो, when we read it, जेव्हा आपण वाचतो, उस जगह पर प्रभु की उपस्थिति एक अननोन पर्सन के लाइफ में एंटर हो रहा है। आणि त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की देवाची उपस्थिती एक अनोळखी व्यक्तीमध्ये जाणवत होती। Amen. आमेन। कई नाव था उधर, आणि बऱ्याच नाव होत्या त्या ठिकाणी बघा, लेकिन प्रभु का प्रेजेंस एक व्यक्ति का नाव ढूंढ कर गया। आणि देवाची समक्षता त्या एका व्यक्तीची जी जहाज आहे ती शोधत गेली। Amen. आमेन। अगर आप कहते हो इस दिन मेरे लाइफ में यीशु आया, आणि तुम्ही जर असं म्हणतात की अमुक अमुक दिवशी येशू माझ्या जीवनात आला, that is a presence आज तक आपको लाइव रखा। आणि तोच तो दिवस आहे, तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला त्यांनी जिवंत आणि त्याच्या सानिध्यात ठेवले आहे। हालेलुया। वहां पर इस प्रकार का है, आणि त्या ठिकाणी असे लिहिले आहे, let the Holy Spirit speak to us. आणि बघू पवित्र आत्मा आपल्याशी काय बोलतो। वहां पर एक चीज लिखा है, आणि त्या ठिकाणी एक गोष्ट लिहिली आहे, वो लोग नाव में से उतर कर जाल धो रहा था। आणि ते नावेमधून उतरले होते आणि जाळ धुत होते। मछुआरे जब जाल धोता है, आणि लक्षात ठेवा, जेव्हा मासे धरणारे हे जाळे धुतात, that day is over. आणि तेव्हा समजायचं की त्यांचं काम संपलं। धोने के बाद वापस उसे नहीं जाएगा वो। आणि लक्षात ठेवा, ज्या दिवशी ते धुतात त्यानंतर ते परत टाकत नाही ते जाळ। बाइबल कहते हैं बायबल सांगतं, वो जाल धो रहा था, आणि ते जाळ धुत होते, the presence of God came that place. आणि देवाचं सानिध्य त्या ठिकाणी उतरलं। Amen. आमेन। बाइबल कहते हैं बायबल सांगतं, जहां पर उन्होंने उस काम को रोका था, ज्या ठिकाणी त्यांनी ते काम बंद केलं होतं, उसी प्लेस पर त्याच ठिकाणी प्रभु का उपस्थिति स्टेप इन किया। त्या ठिकाणी देवाची समक्षता उतरली। 2020 में 2020 मध्ये जो कुछ भी तुमने अपना इम्पॉसिबिलिटी को डॉट लगाया, आणि ज्या ठिकाणी 2020 मध्ये तुम्ही काही गोष्टींना पूर्ण विराम लावला, यूजर नहीं हो पाया, आता तुम्ही म्हणतात आता याच्या पुढे होणार नाही, the same place त्याच ठिकाणी my Jesus is stepping. माझा देव तुला उभं करेल। आमेन। हालेलुया। हालेलुया। मैं स्वीकार करता हूं। मी सुरुवात केली। 2020 का कई सिचुएशन तुम्हें कई चीजों में कहा नहीं कर पाऊं, आणि 2020 च्या अशा बऱ्याच परिस्थिती आल्या ज्यावेळेस तुम्ही म्हटलं नाही होत प्रभू,
लेकिन मैं तुम्ही से कहता हूँ पण मी तुम्हाला सांगतो 2021 का फर्स्ट संडे 2021 हा पहिला रविवार तुम्हें बदलने के लिए तुम्हाला बदलण्यासाठी तुम्हारा लाइफ को उसी प्लेस में उठाने आणि त्याच जागेवर तुम्हाला उभं करण्यासाठी जीसस इज कमिंग येशू या ठिकाणी आहे. हालेलुया 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 हालेलुया. आवाज उठाकर बोले आप आवाज मोठा करून बोलूया हालेलुया. आजा बहुत सारे नाम होंगे उधर आणि बरेच नावे असतील त्या ठिकाणी उन किसी में भी नहीं गया आणि तो कोणत्या जहाजात बसला नाही Holy Spirit mentioned that person आणि असं सांगितले की पवित्र आत्म्याने त्या जहाजाला नाव होतं त्याला वहां पे लिखा है त्या ठिकाणी असं लिहिलं साइमन का नाम पर गया आणि असं लिहिलंय की शिमोनाची नाव बोलो ना अपने नाम लेकर आशीष से हा म्हण आशिष Jesus is stepping in आशीष boat आणि आज येशू आशिषच्या नावे बसला कह दो ना म्हणत असं Amen अपना नाम लेकर जरा बोल स्वतःच नाव टाकून म्हणा Amen कोई भी नहीं अंकल मेरे साथ कहेंगे पास्टर माझ्यासोबत म्हणतील and I love him आणि मी त्याच्यावर खूप प्रीती I know करतो the presence of God आणि मला माहिती त्यांच्यावर देवाची when समक्षता I met some person आणि मी जेव्हा कुणाला भेटतो I know the presence आणि मला त्यांचे देवाची समक्षता कळते Hallelujah हालेलुया. You have man of God brother आणि तुम्ही देवाचे महान सेवक आहेत You cry in the presence of God आणि तुम्ही देवाच्या सानिध्यात बसणारे आहात I know when I preach God is touching आणि me मला माहिती आहे जेव्हा मी शिकवत आहे प्रभू तुमच्याशी बोलत आहे Hey कई साइमन के नाम पर प्रभु उतर रहा आणि है बऱ्याच शिमोनाच्या नावेवर येशू उतरत आहे साइमन कौन था आणि शिमोन कोण होता हिलने वाला आणि नेहमी हलणारा विश्वास गुस्सा करने पण वाला रागिष्ट लोक जल्दी रेस्पॉन्ड करने वाला आणि लवकर उत्तेजित बात करने का ढंग नहीं था उसका आणि बोलायची पद्धत नव्हती उसी के नाम में प्रसन्न का आणि पवित्र त्याच्याच रहा नावामध्ये येशूची समक्षता उतरली. Hey हालेलुया हालेलुया. Amen अगर कोई पूछेगा जर तुम्हाला कुणी विचारलं ब्रदर तुम मिनिस्ट्री में कैसे गए तुम्ही कैसे कशी काय मैं कहूंगा तुम्ही मिनिस्ट्रीत आला सबसे बड़ा गंदा पर्सन आणि नहीं था सगळ्यात वाईट व्यक्ती मी होतो Hey that is a qualification आणि याला म्हणतात क्वालिफिकेशन प्रेजेंस को टच करने का क्वालिफिकेशन नहीं है आणि देवाच्या समक्षतेच्या पूर्वी ही क्वालिफिकेशन असते Hey हालेलुया हालेलुया. जिमी अगर तुम्हें पूछो अगर कोई पूछता है आणि जे मी जर तुला मी विचारलं क्या रीजन है प्रभु की आपने तुझे टच किया आणि काय काय कारण बरं देवाने तुला स्पर्श केला एक ही रीजन है एकच आहे सबसे बड़ा पापी मैं था आणि सगळ्यात मोठा पापी मी होतो कई लोग कहते हैं काही लोक म्हणतात प्रभु की उपस्थिति को पाने के लिए होली बनना पड़ेगा आणि पवित्र देवाच्या उपस्थितीला भेटण्यासाठी आपल्याला पवित्र व्हावं लागेल लेकिन मैं आपसे कहता पण मी तुम्हाला सांगू इच्छितो हूँ when presence of God touch you आणि देवाचं सानिध्य त्यावेळेस स्पर्श करतं your nature will change आणि तुमचा Amen. nature स्वभाव बदलून जातो. हालेलुया हालेलुया. कई जगह पर ज्यादा बात करने की जरूरत नहीं आणि काही ठिकाणी जास्त बोलण्याची गरज नाही जहाँ पर प्रेजेंस ऑफ गॉड फ्लो हो रहा है आणि ज्या ठिकाणी देवाची समक्षता आहे त्या ठिकाणी दिसून येते उसी जगह पर उस ड्रिंकर को बिठाओ उसी जगह पर दारू पीने वाले को आणि बिठाओ। त्या ठिकाणी दारुड्याला बसवा तुम कहते हो चेंज नहीं होता तुम्ही म्हणणार तो नाही बदलणार उसी जगह पर बिठाओ त्याच जागेवर बसवा प्रेजेंस ऑफ गॉड उस व्यक्ति को आणि चेंज करेगा Amen. त्याला बदलेल. आमेन. हालेलुया हालेलुया. कमन आवाज उठाकर बोले मोठ्या आवाजात बोलूया. मुझे नहीं पता तुम्हें समझ में इसका मला नाम आराम से जा नाही मला कळत नाहीये तुम्हाला कळतंय की नाही, म्हणून मी हळूहळू चाललोय मैं एक जल्दी प्रचार करके जा सकता हूँ मी लवकर शिकून जाऊ शकतो but God told me पण मला देव म्हटलं stay there तिथेच थांब I will do my work मला माझं काम करू दे stay there तिथेच थांब and I believe in the voice of God आणि मी देवाच्या वाणीला विश्वास करतो मैं लोगों को नहीं मी देखता लोकांना पाहत नाही what God told me I believe in आणि that जर तो म्हणतोय ते मी त्याच्यावर विश्वास ठेवतो hallelujah Hallelujah. amen आमेन. Bible says बायबल सांगतं साइमन के नाम पर गया शिमोनाच्या नावेवर गेला साइमन शिमोन what is your qualification तुझं क्वालिफिकेशन काय बरं तुझं शिक्षण काय qualification काय आहे? काय शिक्षण आहे प्रभु यीशु तुम्हारे नाम पर आने का प्रभू येशू तुझ्या नावेवर येऊ इच्छितो what is your qualification तुमचं शिक्षण काय बरं क्या रीजन है तुम्हारे नाम पर यीशु आणि का बरं तुमच्याच नावेवर येशू येईल पीटर कहेगा साइमन कहेगा आणि सायमन शिमोन म्हणेल I don't know मला नाही माहित
but he knows पण त्याला माहिती आहे मेरे लाइफ में क्या वो मेरे जीवन में करना चाहता माझ्या जीवनात त्याला काय करायचंय फक्त त्याला ठाऊक. है। आज जितने भी लोग कहते आज हैं जितके लोक आहेत मैं मेरे लाइफ में कॉलिंग है कि नहीं, माझ्या जीवनात पाचारण आहे की नाही, जिस दिन तुम्हें यीशु को जाना ज्या दिवशी तुम्ही येशूला जाणलं ना उसी दिन त्याच दिवशी हजारों को चेंज करने वाला कॉलिंग आ चुका आणि है। हजारांना Amen. बदलणारं तुमच्यावर पाचारण उतरलेलं आहे. ए, मैं आपसे यही कहने के लिए आया हूँ, मी तुम्हाला तेच सांगू इच्छितो you are powerful to deliver this nothing। आणि तुम्ही Amen. एवढे सामर्थ्यवान आहात की तुम्ही नाशिकला हलवू शकता. ए, कई सवालों को आंसर जरूर दे रहा हूँ। हालेलुया। तुम अकेले काफी है। तुम्ही एकटेच पण पुष्कळ Are you ready to stand for the presence of God? आणि देवाच्या समक्षतेत बसतेच काय आहात का? You are alone काफी है sister। तुम्ही एकटे पुष्कळ आहात. Maybe तुम्हारे कपड़े का ढंग नहीं होगा, आपण भले तुम्ही दिसायला किंवा कपड्यांमध्ये चांगले नसाल, maybe your voice is not clear, भले तुमचा आवाज चांगला नसेल, doesn't matter। ते काही कामाचं नाही. The presence of God enough to change nothing। देवाची समक्षता पुष्कळ झाली तुम्ही नाशिकला बसला. Hallelujah। हालेलुया. Amen। Amen. When you play in the presence of God, brother, भाऊ तुम्ही जेव्हा देवाच्या समक्षतेत वाजवता, if you want to cry, cry। तुम्हाला वाटत असेल रडावं तुम्ही रडू When you शकता. play, जेव्हा तुम्ही वाजवता demon will flee from आणि this सैतान place। पळून जातं. Amen. Hallelujah। हालेलुया. Come on, आवाज उठाकर बोला Hallelujah। हालेलुया. Hallelujah। हालेलुया. Amen। आमेन. बाइबल कहते हैं बायबल सांगतं उधर खड़े होकर यीशु ने प्रचार किया। येशूने त्या ठिकाणी उभा राहून असा प्रचार केला यीशु ने साइमन से इतना कहा, आणि शिमोनाला एवढंच म्हटलं give me few space आणि मला थोडीशी जागा बसायला दे. to stand and preach। मला तिथे उभं राहून शिकू दे. तू अपना काम कर, तू तुझं कर. मुझे थोड़ी सी जगह दे। मला फक्त थोडी जागा दे. साइमन ने क्या किया, शिमोनने काय केलं माहितीये? उसको दे दिया। त्याने दिलं त्याला ती जाग दिली He was standing and आणि preaching। तो त्या ठिकाणी उभं राहून शिकू लागला. लेकिन प्रचार कर्म होते आणि प्रचाराचा अनुभव आफ्टर द preaching आणि शिकवल्यानंतर यीशु ने साइमन का पहाड़ देकर कहा, आणि शिमोनाकडे पाहून तो म्हटला तुम जिजाल गहराई में बिछाओ। तुझं जे जाळ आहे ते खोलवर घेऊन चल. Amen। आमेन. इधर कोई प्रार्थना नहीं, इथे काही प्रार्थना नव्हती बरं का. साइमन ने कभी नहीं कहा मेरे लिए करो। असं म्हटलं का माझ्यासाठी प्रार्थना कर. Presence of God knows it, देवाची your समक्षता needs। सगळं काही जाणतं. Amen. Amen। आमेन. प्रभु की प्रेजेंस जानता है उसके आणि नीड्स, देवाचं समक्षता सगळं काही जाणते. पण बोलने की भी जरूरत नहीं, मला सांगायची गरज नाही. he will do it for तो you। अगोदरच करतो. Amen। आमेन. बाइबल कहते हैं, बायबल सांगतो बाइबल कहते हैं बायबल सांगतो उसी जगह पर त्याच ठिकाणी जाल बिछाया। त्या ठिकाणी जाळं टाकलं गेलं The biggest miracles, आणि त्या ठिकाणी अद्भुत असा चमत्कार घडला. प्रभु की प्रेजेंस में जाल बिछाया मिला। आणि ज्यावेळेस देवाच्या समक्षतेत जाळ टाकलं तर अद्भुत रीतीचं आश्चर्याचं सामर्थ्य त्यांनी पाहिलं. से म्हणा नासिक में आशीष पाना है, नाशिक मध्ये जर आशीर्वाद हवे stand for the presence of God। देवाच्या समक्षतेत उभं राहा. हालेलुया। हालेलुया. उसी जगह पर त्याच ठिकाणी प्रभु जाल के अंदर मछली को पड़ा। आणि त्याच ठिकाणी तुम्ही जाळ टाकाल आणि मासे धराल. Amen। आमेन. हालेलुया। हालेलुया. प्रभु जब आशीष देता है ज्यावेळेस प्रभु आशीर्वाद देतो लोग डर जाएगा। त्यावेळेस लोक घाबरतील. The blessing of Lord, देवाचे आशीर्वाद तुम भी सिर पे हाथ रखेंगे। तुम्ही हात ठेवाल. इस नाव पर तुमने क्या किया? तुम्ही या नावेवर काय केलं? Amen। आमेन. Hallelujah। हालेलुया. Bible says बायबल सांगतं Peter called another person। Peter called आणि another। पेत्राने दुसऱ्या व्यक्तीला बोलवलं. Amen। आमेन. Presence of God में आशीष जब उतरता है, अगला पर्सन को बुलाना पड़ता है। आणि ज्यावेळेस देवाची समक्षता उतरते ना तर ते पेलवत नाही आणि शेजारच्यालाही बोलवावं लागतं. आमेन. Hallelujah। हालेलुया. आवाज सुना के नाम में बोलो। आमेन. Amen. यहाँ पर अगला
अगला वर्ड कहता है आणि दुसरा शब्द असं सांगतं, जैसे ये देखा त्यांनी जेव्हा पाहिलं, सीमोन ने सॉरी साइमन ने आणि शिमोनने कहा म्हटला, मैं पापी हूँ मी पापी आहे. ओरिजिनल प्रेजेंस ऑफ गॉड ज्या वेळेस देवाची खरी खरी समक्षता उतरते, चेंज युअर नेचर सर्व काही बदलते. तुम्हारे हस्बैंड को, तुम्हारे पति को, तुम्हारे परिवार को चेंज होने के लिए तुमच्या पत्नीला बदलण्यासाठी प्रेजेंस ऑफ गॉड में रोना शुरू देवाच्या समक्षतेत रडण्यासाठी सुरू करा. उस प्रभु की उपस्थिति को समझना शुरू आणि करो तुम्ही त्या देवाच्या समक्षतेला जाणं समजून घ्या. आमेन. आमेन. अब आप सुना के नाम में बोलो एक मोठ्या बार और आवाजात आप बोलूया, आमेन. हालेलुया God is going to touch you with the presence of God. देवा तुला त्याच्या समक्षतेत स्पर्श करणार आहे. One encounter, आणि एक देवाची समक्षता एक मुलाकात आणि एकच भेट इस पीटर को लाइफ को बदल कर या पेत्राच्या जीवनाला बदलून टाकलं. Come on, hallelujah. म्हणूया, हालेलुया. आई मैं तुमसे कहता हूँ आई तुला मी म्हणत आहे, we need encounters of Jesus. आणि आपल्याला देवाचा समक्षता हवी आहे. Hey, one encounter is enough to change your life. एक भेट खूप झाली. Hey, come on, आवाज उठा के अजून मोठ्या आवाजात, Lord, I need your मुलाकात चाहिए बोला. मला तुझी एक I भेट हवी need your आहे. encounter. मला तुझी एक भेट हवी आहे. Hey, hallelujah. हालेलुया. Come on, it's first Sunday है. Don't miss it. हा पहिला रविवार आहे. Don't look at the time. देवाचं सानिध्य सोडू Don't look नका. at the time. एक टाइमाकडे अगर बघू आपको नका. घुटने में बैठना त्याला इच्छा असेल गुडघ्यावर बसा, बसून घ्या. Let's बोल दीजिए I love your presence of God. प्रभू, मला तुझ्या समक्षतेची गरज आहे. Hallelujah. Hallelujah. Sing brother. Ashwin, something is going on. Say I love Jesus. म्हणा की येशू मी तुझ्या प्रेमी करतो. Don't control your emotions. कई लोगों से presence of God मुलाकात करा. That sister, the sister. Go. Go back, go back, go back, go back. That's next one. Yeah. Didi, I didn't know you, वहिनी, मी तुला ओळखत नाही, लेकिन I know पण मला माहिती आहे. something heavy तुम्हें स्पर्श कर रहा पण काहीतरी तुला स्पर्श करत आहे. एक सीजन बदल रहा आणि ते तुझी पिढी बदलत आहे. Thank you, Holy Spirit. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा धन्यवाद. Thank you, Holy Spirit. पवित्र आत्मा धन्यवाद. आज तुम्हारे लाइफ के अंदर सवालें डालने वाला हूं. तुम्हारे लाइफ के अंदर कई सवाल डालने वाला आणि तुझ्या जीवनात बरेच प्रश्न आहेत. हूं. कई सीजन को प्रभु की उपस्थिति आंसर दे रहा हूं. आणि बरेच ऋतू तुझे बदलत आहे. प्रभु उत्तर देत आहे. एक सीजन तुम्हारे सामने ओपन हो रहा है सिस्टर. आणि एक नवीन अध्याय तुझ्या समोर उघडत आहे बहिणी. एक जनरेशन प्रभु
तुम्हारे घर से प्रभु बाहर लाएगा। पिढी देवाची आराधना करणारी तुझ्यात येत आहे। वो सच्चे। Thank you Jesus. Thank you Jesus. Come on, say thank you Jesus. म्हणूया येशू धन्यवाद। Thank you Jesus. धन्यवाद येशू। Thank you Jesus. धन्यवाद येशू। अगली इस ओढ़ के आणि असे या भागामध्ये there is a presence of rain is आणि या ठिकाणी मला देवाच्या समक्षतेचा पाऊस दिसत आहे। बाइबल कहते हैं साइमन जो है आणि आज वचन सांगतं की शिमोन जो होता प्रभु के सामने घुटने में आणि प्रभू समोर त्याने गुडघे टेकून म्हटला और कहा आणि म्हटला मैं पापी हूँ, मुझे छोड़कर जाए। मी पापी आहे, माझ्यापासून तू दूर हो। उधर एक बात कहता है आणि त्या ठिकाणी तो लॉर्ड म्हणतो प्रभू, तो म्हणतो प्रभू। when you say प्रभु ज्यावेळेस तुम्ही प्रभू म्हणता, स्वर्ग पूरा तुम्हारे लिए एक्टिवेट हो जाए। स्वर्ग तुमच्यासाठी उघडा होतो। हालेलुया। जीसस हालेलुया। Thank you, Jesus. आमेन। Amen. तुम्हें मिनिस्ट्री में आने की जरूरत नहीं, तुम्हाला मिनिस्ट्रीत येण्याची गरज नाही जबरदस्ती करने की जरूरत आणि नहीं। जबरदस्तीने येऊच नका। बाइबल से बायबल सांगतं he left everything आणि त्यांनी सर्व काही सोडलं उस प्रेजेंस के पीछे गए। आणि त्या समक्षतेच्या मागे गेला। आज मैं आपसे पूछता हूँ आज मी तुम्हाला विचारायचे क्या चाहिए आपको? तुम्हाला काय हवं? Did you need fish? तुम्हाला मासे हवे Did you need करोड़ों रुपए? की तुम्हाला करोडो रुपये हवे? What did you need? तुम्हाला हवं काय? Bible says बायबल सांगतं he left all things. त्याने सर्व काही सोडलं He followed Jesus. आणि तो येशूच्या मागे चालू लागला। अगर वैसे कोई कार्य प्रभु यहाँ पर कर रहा आणि है, हे कार्य प्रभु या ठिकाणी आपके करत कलीसिया आहे। में प्रभु की प्रेजेंस को खोजने वाले लोगों को प्रभु खड़ा कर आणि रहा है। भविष्यात देवाची समक्षता शोधणारे लोक देत आहेत। Thank you, Holy Spirit. Can you please stand? आपण उभं राहू शकतो का? I don't have time माझ्याकडे जास्त वेळ नाही deeply जाने के लिए. आणि खोलवर जाण्यासाठी वेळ नाही, And I respect the time. पण मी टाईमचा रिस्पेक्ट करतो, आदर करतो। And I believe the move of the Holy Spirit. पण मला देवाच्या सानिध्याची जाणीव होत आहे माहिती। मेरे Holy Spirit मुझे लज्जित नहीं करेगा. आणि माझा पवित्र आत्मा मला लज्जित करणार नाही। Listen to me. नीट ऐका। यीशु ने उस नाव को भरा। येशूने त्या नावेला यीशु ने उस नाव को भरा। आणि येशूने त्या नावेला भरलं। पीटर का साइमन का प्रॉब्लम ही यही था। आणि शिमोनाचा प्रॉब्लेम हाच होता। पिछले रात कुछ नहीं बना काल रात्री काहीच भेटलं कुछ नहीं मिला। नाही, काहीच मिळालं नाही, क्योंकि उसे घर चलाने के लिए कुछ चाहिए। कारण त्याला घर चालवण्यासाठी काही हवं होतं। Amen. आमेन। अब यीशु ने वो नाव भर कर दिया। आणि येशूने ती नाव भरून दिली। अब मेरा सवाल है, आता मला एक मोठा प्रश्न पडला, साइमन, शिमोना, did you need this भरा हुआ नाव? तुला ही भरलेली नाव हवी Or did you need Jesus? की तुला येशू हवा? तेरे सवाल का नाव नहीं बना, आणि तेरे सवाल का कुछ नहीं मिला। आणि तुझ्या उत्तर तर काही मिळालं नाही। Amen. आमेन। Hallelujah. हालेलुया। अब देखो, ती पहा, नाव भरा। नाव भरलेली होती। अब तू किसको चूज करेगा? आता तू कशाला निवडशील? आज इस कलीसिया से प्रभु पूछता प्रभु या मंडळीला विचारत आहे, whom do you choose? तुला काय निवडायचंय? इस 2020 में कई आशीषों के रास्ता है। 2020 मध्ये बरेच आशीर्वादाचे रस्ते तुमच्यासाठी मोकळे होतील। There are two ways. दोन मार्ग असतील, There are two ways in front दोन of मार्ग Simon. असतील।
आमेन. मेरा सवाल है साइमन को, मला शिकवणारा एक प्रश्न आहे. किसको चूज करेंगे? कुणाला निवडशील? भरा हुआ नाव चाहिए, भरलेले नाव हवी जिसके हाथ में कुछ नहीं देखा वो व्यक्ति चाहिए. की ज्याच्या हातात काही दिसत नाही आणि त्याच्याकडे जायचंय. साइमन कहेगा शिमोन म्हटला, इस नाव से बड़ा है या नावीपेक्षा जास्त इस presence. या त्याची समक्षता. Time to say it. बायबल सांगतं He left all things. त्याने सर्व काही सोडलं, He left all things. सर्व सोडलं उसे यीशु के पीछे हो. आणि येशूच्या मागे चाललं. मैं आंगल से पूछता हूँ, मला पास्टरांना विचारायचं, why you chosen this Bible? आणि तुम्ही कशाला बरं हे बायबल निवडलं? Only one thing. एकच गोष्ट, We love Jesus. कारण आम्ही येशूला इस दुनिया से, इस दुनिया का जो कुछ भी चीज है, या जगात सगळ्यात जर काही महत्वाची गोष्ट आहे उससे सबसे बड़ा है यीशु. आणि त्या सर्वांमध्ये उत्तम आहे येशू. Thank you, Jesus. थँक्यू लॉर्ड, Thank you, Jesus. थँक्यू. Thank you, Jesus. म्हणून देवाला धन्यवाद. Lord told me 2021 2021 जो प्रभु की प्रेजेंस में गिरने वालों को, जो प्रभूच्या समक्षतेत बसणार आहे खोजने वालों को, आणि ते शोधणार आहे ग्रेट एक्सपेंशन के आणि साथ, देव त्यांच्यासाठी एक मोठे विस्तार करणार आहे. आमेन. and you will spread. आणि तुम्ही विस्तार होणार. Amen. आमेन. Look at Peter. आता पेत्राकडे पहा. He was stepping for Jesus. आणि तो येशूसाठी चालू लागला. जब निकला जेव्हा निघाला कुछ भी नहीं था. काही नव्हतं. उसको बोलना नहीं आता, त्याला बोलता सुद्धा येत नव्हतं, लेकिन उसने एक ही बात कहा, पण तो एकच म्हटला, प्रेजेंस ऑफ गॉड को मला एग्री तुझी किया. समक्षता हवी. हालेलुया. हालेलुया. पीटर, पेत्र, जब तू कूदता है, जर तू जब तू एंटर किया, ज्यावेळेस तू चालू लागला, तुझे मैं अच्छी तरह जानता हूँ. तुला मी चांगलं जाणतो, That's the reason I came into the world. म्हणून तर तुझ्याच नावेत आलो. जब हम निकलते हमें नहीं पता, आपण जेव्हा निघतो ना त्याच्या प्रवासाला तेव्हा कळत लेकिन नाही. उसको पता है जिसने बुलाया. पण ज्याने बोलवलंय ना त्याला माहिती आहे काय करायचं. Amen. आमेन. वो शुभ उसने ऑलरेडी देखा. आणि त्याने ते ऑलरेडी सर्व पाहिलेलं. ए साइमन, हाच शिमोन, आज साइमन है, आज जरी शिमोन आहे, तेरा नाम बदलेगा. पण तुझं नाव बदलणार. Amen. आमेन. और यीशु कहेगा, आणि येशू म्हणे, नो प्रॉब्लम, काही हरकत तूने नाही. मेरे साथ विश्वास के साथ स्टेपिंग किया ना, विश्वासात माझ्या बरोबर निघालाय ना, तेरे प्रचार में ही कलीसिया शुरू होगा. आणि तुझ्या वरती तुझी मंडळी उभी करेल. तेरे प्रचार में ही 3000 लोग डिलीवर आणि होंगे. तुझ्याच प्रचाराने 3000 लोक बदलतील. तेरी वजह से ही जेल खुलेगा. आणि तुझ्याच गोष्टीने तुझ्यासाठी जेलचे मार्ग उघडतील. सुपरनॅचुरल लेकर आने के लिए प्रभु तुझे लीडर बनाएगा. आणि अलौकिक घेऊन येण्यासाठी प्रभू तुझा उपयोग करेल. Come on, आवाज उठा कर आमेन बोल. आमेन. I believe in the supernatural. आणि मी प्रभूच्या महान समक्षतेसाठी आणि त्यांच्या अलौकिक कार्य में भी विश्वास आणि कर. अलौकिक कार्यासाठी मी विश्वास ठेवतो. मुझे नहीं पता कितने लोगों के अंदर मैसेज गया. मला नाही माहिती किती जणांच्या हृदयात आहे. ये मैसेज सबके लिए नहीं. हा मेसेज सगळ्यांना ये नव्हता, मैसेज कुछ लोगों के लिए. फक्त काही लोक Those who love Jesus. जो प्रभूवर प्रीती करतो. मैं आपसे कहता हूँ सबसे बड़ा कार्य यही है. मी तुम्हाला सांगितलं सगळ्यात उत्तम काम हे आहे. God chosen you for the biggest purpose. आणि देवाने तुमची निवड केली महान कामासाठी. थँक्यू. आमेन. आप कभी ना कहें तुम्ही असं कधी म्हणू मैं नका, नहीं कर पाऊंगा. मी हे नाही करणार. You are powerful. तुम्ही तेवढे सामर्थ्य आहात. You carry the presence of God. आणि तुम्ही देवाची समक्षता घेऊन जाता. Hallelujah. हालेलुया. Amen. आमेन. The Holy Spirit told me. मला पवित्र आत्मा म्हटला, आज कई लोगों को मैं भरूंगा. मी आज बराच जणांना भरणार आहे. The word of Lord देवाचं वचन तुम्हें चेंज करता है, तुम्हाला बदलवतं तुम्हें गीला करता है, आणि तुम्हाला ओलं करतं तुम्हें आई लव यू बोलने के लिए प्रेशराइज करता है. आणि तुम्हाला येशू मी तुझ्यावर प्रीती करतो म्हणण्यासाठी तुम्हाला उत्तेजित करतं. कई लोग हैं काही लोक आहेत
प्रेजेंस ऑफ गॉड में देवाच्या समक्षतेत ऐसे हाथ बात कर रहे अशी हो उभी असते. डोंट सिट लाइक दैट तसं करू नका. इस समय प्रभु से बात कर रहे हो हाच वेळ आहे त्याची समक्षता मिळून घ्यायचा. त्याच्याशी बोलूया. थैंक यू जीसस थँक्यू. हालेलुया कितने लोग थैंक यू बोल रहे हैं? किती म्हणायला तयार आहे की येशू ख्रिस्त धन्यवाद. Why I am singing this song? तुम्हाला माहिती मी एक गीत का गातोय. When we were sitting one place आम्ही एका ठिकाणी बसलो होतो with few sisters. आणि काही बहिणी बसल्या होत्या माझ्यासोबत. That room, presence of आणि God came down. इतकं सानिध्य त्या पूर्ण रूम मध्ये उतरून आलं. When I heard these lyrics, आणि हे बोल मी ऐकत होतो. this tune I heard आणि ही ट्यून मी ऐकत होतो, धून ऐकत होतो. in Malayalam, आणि हे साऊथ मध्ये मी मल्याळम मध्ये ऐकत होतो. and I retranslated. आणि मग भाऊनी ते ट्रान्सलेट केलं. But I saw when we sing these lyrics, पण ज्यावेळेस मी पाहिले, ज्यावेळेस हे गीत आम्ही गातो, ताल है कौन है क्या है ये मुझे नहीं मला पता. याचे सूर काय ताल आहे काही कळत नाही बरं का. लेकिन when I sing, पण जेव्हा मी म्हणतो I feel the presence. देवाचं सानिध्य. Hallelujah. मैं आपसे कहता हूँ ये जो कुछ भी हमने बोला कुछ this is not my ability. आणि मी जे काही बोललो ही माझ्यामध्ये काही कुवत आहे म्हणून नाही. हर एक जगह पर अलग अलग तरीके से पवित्र आत्मा लीड आणि बऱ्याच ठिकाणी पाहतो की बऱ्याच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या रीतीने चालवतो. शिर्डी में समथिंग डिफरेंटली शिर्डीमध्ये काही वेगळं होतं ना इस चर्च में कुछ डिफरेंटली था आणि आमच्या चर्चमध्ये पण अद्भुत रीते देवपणी चालवलं. बट हियर समथिंग डिफरेंट. आणि या ठिकाणी काही अद्भुत आहे. अभी भी कुछ लोग हैं अजूनही काही लोक आहेत प्रेजेंस ऑफ गॉड को समझ नहीं